म्हणजे महाराष्ट्र हे देशातलं सर्वाधिक मूर्ख राज्य आहे की जे असं मानतं की हिंदी राष्ट्रभाषा आहे. मुळामध्ये शिक्षण विभागात काम करणारे IAS ऑफिसर म्हणजे रेखावार असतील, रणजित सिंग देवल असतील, आणखी कोणी असतील, हे शिक्षणातले तज्ज्ञ नाहीत. या देशाला राष्ट्रभाषा निर्माण करण्याचा तुम्ही जबरी प्रयत्न केलात तर हा देश फुटण्याची शक्यता आहे. हे जे हिंदी, हिंदू आणि हिंदुस्थानचं नॅरेटिव्ह आहे, हे नॅरेटिव्ह पसरवण्याचा राजमार्ग म्हणजे पहिलीपासून हिंदी. त्यामुळे दादा भुसेंना, ते शेती मंत्री होते उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये, तेव्हाही त्यांना कोणी विचारत नव्हतं. आता ते शालेय शिक्षण मंत्री आहेत, तेव्हाही त्यांना कोणी विचारत नाहीये. म्हणजे मराठी शाळांमध्ये कुणीच प्रयत्न न करता लोकांनी इंग्रजी स्वीकारलं, सेमी इंग्लिश स्वीकारलं. इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी काय स्वीकारलं? पण जावेद अख्तरांना, शबाना आझमींना 50 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहून एक पॅरेग्राफ मराठीतनं बोलता येत नाही. ही लाजिरवाणं नाहीये. नमस्कार, मी प्रशांत कदम. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा जो आहे तो गाजतो आहे आणि या संदर्भात हिंदी भाषेची सक्ती जेव्हा झाली तेव्हा राज्यभरातून वेगवेगळ्या स्तरातून त्याचा निषेध झाला आणि त्याच्यानंतर सरकारनं एक घोषणा तर केली की या संदर्भातलं पाऊल आपण मागे घेतोय. पण अजूनही म्हणजे आता शाळा सुरू व्हायला आता काही दिवस उरलेले आहेत. 16 जूनला राज्यातल्या शाळा सुरू होतील. पण तिसरी भाषा रद्द करण्यासंदर्भातला जो GR आहे किंवा हिंदी भाषेची सक्ती आता यापुढं होणार नाही आहे, या संदर्भातला GR मात्र सरकारनं अजून काढलेला नाही आहे. सरकारच्या वतीनं मंत्र्यांनी उत्तरं दिलेली आहेत, पण केवळ त्याच्यावरती समाधान मानायचं का आणि खरोखर तसं पाऊल टाकलंच जाणार नाही याची काय गॅरंटी आहे, हा पण प्रश्न आहे. कारण वैकल्पिक भाषा म्हणून जरी हिंदी ठेवली तरीसुद्धा अप्रत्यक्षपणे तिची एक प्रकारे सक्ती जी आहे ती होणारच आहे. याचं कारण आपण नीट समजून घेणार आहोत. आणि मुळात आत्ता जे चाललेलं आहे सरकारच्या वतीनं, म्हणजे देशभरामध्ये आपण बघतोय की अनेक राज्यांनी याचा कडाडून निषेध केला आणि त्याच्यानंतर तिथं केवळ 2च भाषांचं सूत्र लागू आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती कुठंही नाही आहे, पण मग ती केवळ महाराष्ट्रामध्येच का होतीये आणि भाषेबद्दल आपल्याकडं इतकी अनास्था का आहे? आपला जनतेचा दबाव आणि जोर कमी पडतोय का की ज्याच्यामुळं सरकार अशा पद्धतीचं कृत्य करू शकतं की शाळा जवळ आलेल्या आहेत पण तरी देखील GR जो आहे तो अजून निघालेला नाही आहे. आता काल परवाच अगदी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वतीने एक पत्रसुद्धा शिक्षण मंत्री दादा भुसेंना निघालेलं आहे. बघूयात त्याचा नेमका परिणाम काय होतोय. पण भाषेसंदर्भातली ही जी सगळी स्थिती आहे, जे सगळे प्रश्न आहेत ते नीट समजून घेण्यासाठी आत्ता माझ्यासोबत मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार आहेत, जे वेगवेगळ्या माध्यमातून मराठी भाषेची ही जी भूमिका आहे ती तळमळीनं आस्थेनं मांडत असतात. सर, आपल्याकडं जेव्हा हिंदी सक्तीचा निर्णय होत होता तेव्हा प्रतिक्रिया तर आल्या, त्याच्यानंतर सरकारने एक उत्तर पण दिलं, पण ती तिसऱ्या भाषेची सक्ती अजूनही कागदोपत्री मागे घेण्यात आलेली नाही आहे. शाळा सुरू व्हायला आता अगदी अर्धा दिवस राहिलेले आहेत. या पार्श्वभूमीवरती सरकार नेमकी म्हणजे चाचपून बघतंय का, परीक्षा घेतंय का महाराष्ट्राची, का नेहमीप्रमाणे असं दडपण्याचे प्रयत्न चालू आहेत? प्रशांत, मला असं वाटतं की सरकार हे रान किती मऊ आहे ते जरा उकरून पाहत आहे. आणि ते तुम्हाला त्या शासन निर्णयामध्ये पण दिसेल की त्यांनी म्हटलं पहिलीपासून तिसरी भाषा मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सक्तीची असेल. अशा प्रकारचा मुद्दा सरकारने शासन निर्णयामध्ये मांडला. त्याच्यानंतर लोकांनी आंदोलनं केली, नागरी समाजातल्या लोकांनी आंदोलनं केली. शिवसेना आणि मनसे या 2 पक्षांनी पण त्याला विरोध केला. आश्चर्य म्हणजे जे 2 इतर प्रादेशिक पक्ष आहेत आपल्याकडे, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना, या पक्षांनी याच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली नाही. म्हणजे ते प्रादेशिकच आहेत पण त्यांनी भूमिका घेतली नाही. याची कारणं लोकांनी त्यांना विचारली पाहिजेत. असा शासन निर्णय काढून झाल्यानंतर जेव्हा खूप गदारोळ झाला तेव्हा दादा भुसे असं म्हणाले की काय हरकत आहे तिसरी भाषा शिकायला. आणि बराच काळ ते बोलतच नव्हते. राहुल रेखावार हे जे IAS अधिकारी आहेत तेच बोलत होते आणि त्यांचा एकूण तोरा असा होता की आम्ही आता माघार घेणार नाही, आता आम्ही पुस्तकं काढलेली आहेत, आता आम्ही सगळं केलं आहे. मुळामध्ये शिक्षण विभागात काम करणारे IAS ऑफिसर म्हणजे रेखावार असतील, रणजित सिंग देवल असतील, आणखी कोणी असतील, हे शिक्षणातले तज्ज्ञ नाहीत. ते जनरलिस्ट आहेत. आज ते शालेय शिक्षण विभागात आहेत, उद्या ते उद्योग विभागात जातील, ते कुठल्याही विभागामध्ये जाऊ शकतील. त्यामुळे त्यांनी
केवळ आपल्याला पद मिळालं आहे म्हणून एक्सपर्टीज मिळालेलं आहे असं समजून लोकांना ज्ञान देण्याचं काम करता कामा नये आणि पिढ्यांचं भविष्य आणि पिढ्यांचं भविष्य ठरवता कामा नये. पण ते त्यांनी केलं. जेव्हा गळ्याशी येते असं वाटलं तेव्हा माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की आम्ही हिंदीची सक्ती करणार नाही, वैकल्पिक ठेवू. आता हे इतकं फसवं आहे की माननीय मुख्यमंत्री ज्या परिवाराचे आहेत तिथेच या प्रकारचा शब्दच्छल शक्य आहे. सक्ती नाही म्हणजे काय, तर तुम्ही ज्या ठिकाणी 20पेक्षा अधिक विद्यार्थी इतर भाषा मागतील तिथं तुम्ही इतर भाषा देणार आहात. अनेक ठिकाणी पहिली आणि दुसरीला 1 किंवा 2 शिक्षकी शाळा आहेत. बरोबर. म्हणजे जो शिक्षक मराठी शिकवतो तोच गणित पण शिकवतो. म्हणजे समजा असं धरू आपण उदाहरणार्थ की एखाद्या छोट्या भागामध्ये, एखाद्या गावामध्ये, एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी कोपऱ्यात लोक असं म्हणले की आम्हाला हिंदी नको, आम्हाला तमिळ पाहिजे, तर तो माणूस तमिळ शिकवणार आहे का? म्हणजे तुम्ही लोकांना हेच सांगणार आहात की तुमची इच्छा आम्ही ऐकून घेतली, पण इथे हिंदी शिकवण्याव्यतिरिक्त दुसरा माणूसच अवेलेबल नाही आहे, मग तुम्ही हिंदीत शिकायचं आहे. बरोबर. आणि मुख्यमंत्र्यांनी एक आणखी दिशाभूल करणारं विधान काय केलं की हिंदी शिकवण्यासाठी मुबलक लोक उपलब्ध आहेत. आता राज्यामध्ये 2014 सालापासून त्यांचं सरकार, उद्धव ठाकरेंचं सरकार, एकनाथ शिंदेंचं सरकार आणि पुन्हा फडणवीसांचं सरकार, अशी 4 सरकारं तरी किमान आली आहेत. या 4 सरकारांनी अमराठी शाळांमध्ये मराठी सक्तीची करण्याचा प्रयत्न केला, पण अमराठी शाळांमध्ये मराठी सक्तीची झाली नाही. अनेक ठिकाणी लोक असं म्हणाले की 1ली ते 4थी करा, 5वी ते 7वी करा, 8वी ते 10वी नकाच करू, केलं तर फक्त ग्रेडिंग करा, त्याला गुण देऊ नका, 3री भाषा करा का 4थी भाषा करा, मग आम्हाला त्रासच होतो, आमचे लोक मायग्रंटच आहेत. 1000 कारणं देऊन लोकांनी अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवायचं थांबवलं. आणि ज्यांना शिकवायला दिलं ते सुद्धा तेव्हा निकष काय होता की तुमचं आडनाव मराठी आहे का, तर तुम्ही मराठी शिकवू शकता. मग ज्या राज्यामध्ये स्वतःची भाषा शिकवायला पुरेशी माणसं नाहीत त्या राज्यामध्ये हिंदी शिकवायला एवढे लोक कुठून आले? बरोबर. मग ते काय डायरेक्टली उत्तर भारतामधनं तुम्ही इम्पोर्ट केलेत का? एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हिंदीतले DED BEd करणारे लोक तुम्ही जमा केलेले आहेत का? का तुम्ही हिंदीचे शिक्षक मुबलक आहेत ही सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी एकदम आत्मविश्वासाने मारलेली थाप आहे. नाही, मला त्याच्यातली गंमत काय दिसते की एकतर बेसिक गोष्ट सरकार लोकांच्या माथ्यावरती हे सांगते की त्रिभाषा सूत्र जे आहे ते आवश्यकच आहे. मग त्याच्यासाठी कारणं दिली जात आहेत की त्या इव्हॅल्युएशन सिस्टीममध्ये तुम्हाला फायदा होईल, विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि म्हणून ती आम्ही आणतोय हे सांगायचं. आणि दुसरीकडे मग 3री भाषा कुठली, तर मग आपल्याला सोयीचं म्हणजे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर बघता, आपलं मनुष्यबळ बघता हिंदीच कशी आवश्यक आहे. म्हणजे त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली हिंदी येते आणि त्रिभाषा सूत्र तुमच्या फायद्याचंच आहे हे सांगायचा प्रयत्न होतो. आता ह्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाची जी सुकाणू समिती आहे त्यावर रमेश पानसे आहेत, ते ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आहेत. त्यांनी त्या सुकाणू समितीत असूनही हे म्हटलं की शिक्षण तज्ज्ञांचा, मानसशास्त्रज्ञांचा, एकूण शिक्षणशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की पहिलीपासून तुम्ही खरं तर एकच भाषा शिकवली गेली पाहिजे, पण आता 2 भाषा तुम्ही शिकवत आहात तर 3ऱ्या भाषेकडे तुम्ही 5वी नंतरच्याच टप्प्याला गेलं पाहिजे. आता इथे सरकार जी काही भूलथापा देत आहे की तुम्हाला ॲडिशनल ग्रेडिंग मिळणार आहे, हे सगळं NEPचा जो मूळ ढाचा आहे शालेय शिक्षणाचा त्याच्यामध्ये 3री भाषा सक्तीची करण्याबद्दलचा युक्तिवाद नाही, त्याच्याबद्दलचे मुद्दे नाहीत. आणि जर तसं असेल तर कोठारी आयोगाच्या अहवालापासून त्रिभाषा सूत्र आहे असं आपण म्हणतो, तर कोठारी आयोगाच्या अहवालापासून जर त्रिभाषा सूत्र आहे तर उत्तर भारतातल्या लोकांनी दक्षिण भारतातली, पूर्व भारतातली आणि पश्चिम भारतातली कोणती भाषा शिकली आहे? बरोबर. उत्तर भारतातले हिंदू संस्कृत शिकतात, उत्तर भारतातले मुसलमान उर्दू शिकतात, म्हणजे त्यांना आपल्या राज्याबाहेरची कोणतीही भाषा शिकण्यापासून सूट आहे. तमिळनाडूने स्पष्टपणे सांगितले की आम्ही द्विभाषा सूत्राची अंमलबजावणी करणार आहोत, ते 3री भाषा शिकत नाहीत, त्यांच्या फक्त CBSE ICSE बोर्डाच्या शाळांमधूनच फक्त हिंदी आहे. म्हणजे महाराष्ट्रासारखं राज्य आहे जे उकरायला सोपं आहे आणि जिथे लोकांनी अशा प्रकारचा एक गैरसमज तयार करून ठेवला आहे की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. म्हणजे महाराष्ट्र हे देशातलं सर्वाधिक मूर्ख राज्य आहे की जे असं मानतं की हिंदी राष्ट्रभाषा आहे. हिंदी ही केंद्र सरकारच्या कामाची राजभाषा आहे.
घटनेच्या 17व्या भागामध्ये कलम 343 ते 351 असं स्पष्टपणे म्हटलं आहे की हिंदी ही केंद्र सरकारच्या कामाची राजभाषा आणि इंग्रजी ही सहराजभाषा आहे. या देशाला राष्ट्रभाषा नाही, किंबहुना या देशाला राष्ट्रभाषा निर्माण करण्याचा तुम्ही जबरी प्रयत्न केलात तर हा देश फुटण्याची शक्यता आहे. पण का त्यांना करायचं, म्हणजे हिंदी केल्यामुळं त्यांचे होणारे फायदे जे आहेत ते काय? हां, आता 2-3 प्रकारचे फायदे आहेत. एक असं आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर भारतातलं स्थलांतर, जी आपण बिमारू राज्य म्हणतो, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश, ही जी आता झारखंड आणि छत्तीसगड त्याच्यामध्ये, ही जी आजारी राज्य आहेत, या राज्यांमधनं एकतर्फी ओघ महाराष्ट्रामध्ये चालू आहे. इथे आलेल्या लोकांना त्रास काय होतो? कधीतरी मनसेचं लोक म्हणतात मराठीतनं बोला, कधीतरी एखादं मराठी अभ्यास केंद्र, एखादी मराठी एकीकरण समिती हे असं म्हणतात की तुम्ही मराठीतनं पाट्या लावा. रेल्वेच्या काउंटरला लोक विचारतात तुम्ही मराठीतनं का बोलत नाही. बँकांमध्ये जाऊन लोक विचारतात तुम्ही मराठीतनं का बोलत नाही. हे जे आहे त्यांना हे त्रासाचं वाटतं आणि म्हणून त्यांना एक रेड कार्पेट ट्रीटमेंट आता हवी आहे. ती रेड कार्पेट ट्रीटमेंट मिळायची म्हणजे काय, तर मुलांना महाराष्ट्रातल्या आपली भाषा पहिलीपासून हिंदीच आहे आणि हिंदीचं अजिबातच हिंदी अपरिचित वाटता कामा नये. जे तुम्हाला आता कॉन्व्हेंटच्या आणि इंग्लिश माध्यमाच्या शाळेमधनं तुम्हाला दिसतं की मुलं हिंदीतनंच बोलायला लागली आहेत. 2 मराठी मुलंसुद्धा हिंदीतनं बोलत आहेत, कारण मराठी बोलायला बंदी आहे, इंग्रजी तेवढं झेपत नाही. त्यामुळे सरमिसळ झालेलं हिंदी हे लोकांना सोयीचं वाटतंय. यामध्ये हिंदी बोलणाऱ्या मंडळींना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होते. हा एक भाग. आणि दुसरं असं आहे की संघ आणि भाजपला काय हवं आहे की त्यांना एक देश, एक भाषा, एक संस्कृती, एक धर्म, हे त्यांचं नॅरेटिव्ह आहे. गोळवलकरांच्या लेखनामध्ये आहे. तुम्ही गोळवलकरांचं जर भाषाविषयक त्यांची भूमिका पाहिली तर सगळे संघाचे संघचालक घ्या तुम्ही. महाराष्ट्रातले सगळे तर ब्राह्मणच आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरचेही बहुतांश ब्राह्मणच आहेत. या सगळ्यांची बोलण्याची भाषा काय आहे तर ती बरीचशी ब्राह्मणी हिंदी आहे. ही जी ब्राह्मणी हिंदी संघाला आपलीशी वाटते, त्यातनं त्यांना भाषिक विविधता नावाची जी गोष्ट आहे ती आटोक्यात ठेवणं संघ परिवाराला फार गरजेचं वाटतं. कारण त्यांना जसा मुसलमानांचा त्रास होतो, ख्रिश्चन आणि बौद्धांचा त्रास होतो, तसा मराठीबद्दल आग्रही मराठी लोकांचा पण त्रास होतो, तमिळबद्दल आग्रही तमिळ लोकांचा पण त्रास होतो. म्हणजे त्यांना लोक असे हवेत की त्यांच्या मातृभाषा काही असू देत, पण त्यांनी व्यवहाराची चौकट म्हणून हिंदी स्वीकारली पाहिजे. हे जे हिंदी, हिंदू आणि हिंदुस्थानचं नॅरेटिव्ह आहे, हे नॅरेटिव्ह पसरवण्याचा राजमार्ग म्हणजे पहिलीपासून हिंदी आहे. आणि भाषेसोबत तुमचं कल्चर सुद्धा त्याच्यामध्ये प्रस्थापित होतं. अगदी बरोबर. तुम्हाला जे हवं आहे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये माथी मारता येतात. बरोबर. तोही त्याच्यातला एक छुपा अजेंडा. म्हणजे तुम्ही साधं बघा की राज ठाकरेंनी आता काल एक पत्र जे लिहिलंय ते चांगलं पत्र लिहिलंय. म्हणजे राज ठाकरेंनी जेव्हा पहिल्यांदा आता आमचा विजय झाला असं मे मध्ये जाहीर केलं की हिंदी सक्ती सरकारनं मागे घेतली. म्हणजे आपले लोक किती कमी पाहतात बघा. उद्धव ठाकरेंनी पण लगेच म्हटलं आमचा विजय झाला, राज ठाकरेंनी पण म्हटलं, पण नागरी समाजातले चळवळ करणारे जे लोक आहेत ते चळवळ करत राहिले. ते कुठून तरी राज ठाकरेंच्या पर्यंत पोचलं असावं. त्यामुळे राज ठाकरेंनी काल दादा भुसेंना पुस्तकं छापायला गेल्याचं मला कळतं आणि जर ही पुस्तकं बाजारात आली तर आम्ही काय करायचं ते मनसे करेल, मग तुमची जबाबदारी तुमच्यावर राहील. पण का, म्हणजे सरकार अजून तो GR का काढत नाही? म्हणजे किती त्याच्यामुळं कन्फ्युजन होऊ शकतं, किंवा या निर्णयातला धोका जो आहे तो नेमका काय आहे, जरा थोडं प्रेक्षकांना काय माहितीये का, सरकार कन्फ्युजन अजाणतेपणाने करत नाहीये, बदमाशीने करत आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे BA, BEd, DEd, MAd झालेले हिंदीतले लोक आहेत. हे लोक आहेत, हे मराठी पण लोक आहेत आणि उत्तर भारतीय पण लोक आहेत. उत्तर भारतीयांच्या गेल्या 10-20 वर्षामध्ये भाषिक अल्पसंख्याकांच्या संस्थांचा पूर आलेला आहे. हे सगळे जे लोक आहेत हे यांचे मतदार आहेत. हे मतदार आहेत, यांच्या संस्था विनाअनुदानित आहेत, यांच्या संस्थांमधनं प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होतात, या संस्थांना मान्यता मिळण्यासाठी पैशांचे व्यवहार होतात. आता एकदा पहिलीपासून हिंदी आलं
की शिक्षण सेवक म्हणून तासिका तत्वावर कुठल्या ना कुठल्या पद्धतीने या सगळ्या बेकारांचं पुनर्वसन सरकारला करता येणार आहे. आणि या लोकांची कार्यपद्धती अशी आहे की दादा भुसे त्यांना भेटलेल्या काही लोकांना असं म्हणालेले आहेत. आता दादा भुसे हे जाहीरपणे म्हणणार नाहीत कारण ते त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा आणणार आहे, पण ते असं म्हणालेत की माझ्यासोबत काम करणाऱ्या IAS अधिकाऱ्यांच्यापैकी काही लोकांना थेट मुख्यमंत्री कार्यालयामधून आदेश येतात. त्यामुळे अनेकदा निर्णय काय घेतले जातात हे मला माहीतच नसतं. आता त्यांच्या हाताखाली 4 IAS आहेत. दादा भुसेंना जर कॉन्फिडन्स वाटत असेल तर त्यांनी सांगावं की ह्यातले ते दोघे जण कोण आहेत आणि ते दोघे जण मुख्यमंत्री कार्यालयाकडनं काय सूचना घेतात आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडनं सूचना घेतात का रेशीम बागेकडनं घेतात. जर ते रेशीम बागेकडनं सूचना घेत असतील त्यांच्या करिअरच्या विकासाच्या दृष्टीनं फायद्याचं पडेल म्हणून, तर ही सगळी मंडळी का हिंदीच्या बद्दल आग्रही आहेत? कारण ह्यांना आम्ही तुमच्या या घोषणेची अंमलबजावणी करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली, आता आमच्या कामाची आणि केलेल्या मेहनतीची परतफेड करा. या प्रकारची जी एक IAS लॉबीमधली एक जी चर्चा आहे, म्हणजे तुम्ही मागे हे प्रशांत वाचलं असेल की मसुरीच्या ट्रेनिंगच्या दरम्यान ज्या लोकांनी बाबरी मशीद पडल्यानंतर पेढे खाल्लेले आहेत, त्या पेढे खाणाऱ्या लोकांपासून हे हिंदी सक्ती करणारे लोक हे एकाच स्पेक्ट्रमचा भाग आहे. नाही तर पेढ्यांमध्ये पण गंमत काय होती की इतकी वर्ष ते दबलेलं होतं, अचानक बाहेर आलं की आम्ही तेव्हा पेढे वाटलेले होते. आणि याचं कारण काय माहिती आहे का, की काँग्रेसवाले हे इतके मतिमंद लोक होते की त्यांनी आपल्या बरोबर काम करणारे लोक हे छुपे संघवाले आहेत. आपल्या बरोबर काम करणारे लोक हे छुपे ब्राह्मणी आहेत आणि जेव्हा यांचं सरकार येईल तेव्हा ते आपल्याला उलथून टाकतील याचा अजिबात काँग्रेसवाल्यांना एकतर अंदाज आला नाही. किंवा काँग्रेसमध्ये जे छुपे उजवे होते त्या छुप्या उजव्या मंडळींनी लिबरल किंवा लेफ्ट लिबरल माणसांना एनकरेज करण्याच्या ऐवजी या प्रकारची भामट्यांची फौज त्यांनी एनकरेज केल्यामुळे आता ही परिस्थिती आली आहे. तर हे जे IAS मंडळी आहेत, ही IAS मंडळी मंत्र्यांना फाट्यावर का मारतात? याचं कारण त्यांना माहिती आहे की आपले गॉडफादर वर आहेत, आपले गॉडफादर 7व्या मजल्यावर आहेत, आपले गॉडफादर दिल्लीमध्ये आहेत. त्यामुळे दादा भुसेंना, ते शेती मंत्री होते उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये, तेव्हाही त्यांना कोणी विचारत नव्हतं. आता ते शालेय शिक्षण मंत्री आहेत, तेव्हाही त्यांना कोणी विचारत नाहीये. ते फक्त काय करतायत, ते बैठका घेतात. आता तुम्ही मला सांगा, त्यांची सुकाणू समिती आहे, तुम्ही चेक करा त्या सुकाणू समितीत संघ भाजपवाले किती आहेत. त्या सुकाणू समितीमध्ये नंदकुमार नावाचे शालेय शिक्षण विभागाचे सचिव आहेत. शालेय शिक्षण विभागाचा जो माणूस सचिव होता त्या माणसाला हिंदी सक्ती हा प्रॉब्लेम आहे हे कळतं की नाही? का त्या माणसाला आपल्याला सुकाणू समितीत घेतलेलं आहे एवढ्यामुळेच ते गृहस्थ कृतकृत्य झालेत? म्हणजे 30-35 जणांच्या सुकाणू समितीमध्ये दोष घेणारा माणूस कोण आहे? रमेश पानसे. म्हणजे जर रमेश पानसेंनी त्याच्या विरुद्ध भूमिका घेतली नसती तर अख्खी सुकाणू समिती ही जवळपास विकलेली आहे या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर आणि मंत्र्यांना काही से नाही. त्यामुळे आणि माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले, अशी बातमी आली, म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांच्या पण बातम्या नीट ठिकठिकाणी पेरल्या जातात. ते असं म्हणाले की आम्हाला माहीतच नव्हतं हा निर्णय कसा काय घेतला गेला. म्हणजे दादा भुसेंना माहीत नाही निर्णय कसा घेतला गेला, मुख्यमंत्र्यांना माहीत नाही कसा काय घेतला. मग हा निर्णय परग्रहावरनं घेतला गेलाय का? का आपले IAS अधिकारी इतके शक्तिशाली आहेत की ते माननीय मुख्यमंत्र्यांना पण बाजूला टाकून निर्णय घेऊ शकतात? असं जर ते करत असतील खरंच तर त्यांना घरी बसवायला पाहिजे. तर आता शासन निर्णय का निघत नाहीये? एक म्हणजे मला असं वाटतं निघालाच पाहिजे, तो निघालाच पाहिजे, कागदीच असला पाहिजे. तुम्ही सक्ती करण्याचा निर्णय कागदावर घेतलाय ना, तर सक्ती रद्द करण्याचा निर्णय कागदावरच घेतला पाहिजे जर तुम्हाला जनाची नाही मनाची थोडीफार लाज असेल तर. तोंडी आदेशाचा काय? तोंडी आदेशाचा उपयोग नाही, कारण तोंडी आदेश कधी फिरतात. आणि नाहीतर तुम्ही काय करणार? मग तुम्ही म्हणणार थांबा आता अधिवेशन येत आहे तिथे बोलतो. मग तोपर्यंत 1 महिनाभर तुम्ही पालकांना, शिक्षकांना, संस्था चालकांना तटवट ठेवणार. तर हे तुम्ही का करता? तुम्हाला जर माहिती आहे की लोक ऐकणार नाही आहेत, सगळ्या संस्था म्हणजे शिक्षण विकास मंच सारखी संस्था आहे, पुण्यामध्ये अनिल गोरेंसारखे लोक आहेत, मराठी एकीकरण समितीसारखे लोक आहेत, कम्युनिस्ट पक्षासारखा पक्ष आहे, सेना मनसेसारखे पक्ष आहेत, एवढा सगळा समाज जर तुम्हाला म्हणतो आहे की तुम्ही शासन निर्णय आणला पाहिजे, शासन निर्णय आणायला तुम्हाला 2 दिवस लागले फक्त आधीचा, हा निर्णय काढायला तुम्हाला एवढा वेळ का लागतो? म्हणजे एक तर असं आहे की जी पुस्तकं छापायला गेली आहेत का गेली नाहीत याच्याबद्दल हे बोलत नाहीत,
ती पुस्तकं बहुधा कुठेतरी गुप्त गोडाऊनमध्ये छापून झालेली आहे. 16 तारखेला जर शाळा सुरू होणार आहे तर त्याच्या कारण मे मध्ये त्यांनी असं म्हटलं होतं, शाळांच्या इंटरनल व्हॉट्सॲप ग्रुपवरच्या ह्या चर्चा होत्या की 15 मे पर्यंत शाळांमध्ये पुस्तकं जाणार आहेत. बरं. आता 15 मे पर्यंत पुस्तकं गेली नाहीत, कदाचित 15 जून पर्यंत जातील आणि यंदा नाही तर पुढच्या वर्षी वापरतील. म्हणजे हे असे लोक आहेत की हे शासन निर्णय याचसाठी काढत नाहीयेत कारण यांना हा निर्णय मागे घ्यायचा नाहीये. त्यांना हा अवमान वाटतो आहे त्यांच्या पाशवी बहुमताचा. त्यामुळे एवढं बहुमत असून आपण एक किरकोळ निर्णय घेऊन रेटून नेऊ शकत नाही असं त्यांना वाटतं आहे. त्यामुळे ही पुस्तकं कुठे आहेत? म्हणजे माझी विनंती अशी आहे की नागरी समाजातल्या चळवळींची ताकद कमी आहे पण सेना आणि मनसेची नाही आहे. जिथेही ज्या ज्या गोडाऊनमध्ये ही पुस्तकं असतील हुडकून काढायला पाहिजेत. खरं. आणि प्रातिनिधिक का होईना पण ती पुस्तकं जाळली पाहिजेत तर सरकारला कळेल की लोक अजिबात हे ऐकणार नाही आहेत. आणि मग सरकारला शासन निर्णय अमुक तारखेच्या आत नाही तुम्ही घेतलात तर दादा भुसेंचे कार्यक्रम होऊ देता कामा नयेत. नाही, आणि दादा भुसे ज्या पक्षाचे आहेत तो पक्ष महाराष्ट्राची अस्मिता सांगणारा पक्ष आहे. अभिजात दर्जा मराठीला मिळाल्यानंतर त्याचे जाहीर सत्कार गोडवे याच लोकांनी केलेले आहेत. मग ज्यावेळी मराठीवरती इतकं मोठं अतिक्रमण होतंय त्यावेळी त्यांनी खरं तर उघडपणे भूमिका घ्यायला पाहिजे. दुसरं, तुम्ही जो उल्लेख केला की ब्युरोक्रेसीचा, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ब्युरोक्रेसी वावरतीये किंवा तो सगळा कारभारातला त्यांचा हे दिसतोय घमंड, तर ते म्हणजे कशामुळे आलंय? कारण मुळात आपलेच लोक सगळे शांत आहेत. आपल्या ज्या संस्थांनी बोलायला पाहिजे, ज्या लोकांनी बोलायला पाहिजे ते बोलत नाहीयेत. आणि त्यामुळं कदाचित म्हणजे एका भाषणामध्ये तुम्ही उल्लेख पण केला की महाराष्ट्राचा हा स्वभावच झालेला आहे की तटस्थवाद, आणि तो देखील म्हणजे असा कमजोरीतनं आलेला. आता तुम्ही मला सांगा, मुंबई मराठी साहित्य संघ, विदर्भ साहित्य संघ, मसाप पुण्याची आणि या सगळ्यांची पेरेंट बॉडी असलेलं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांचं काय म्हणणं आहे? मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये कौतिकराव ठाल्यांनी भूमिका घेतली आणि त्यांनी म्हटलं की तिसरी भाषा नाही, कुठलीच तिसरी भाषा नको, हिंदी नाही. मग हे बाकीचे लोक का बोलत नाहीत? उषा तांबे, उज्ज्वला मेहेंदळे, विदर्भ साहित्य संघाचे लोक, मसापचे मिलिंद जोशी, ते तर आता 3 वर्ष साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत. आता जोशी 2 दिवसांपूर्वी बोललेत की हे तुम्ही होऊ देऊ नका. म्हणजे त्यांची सगळी भूमिका बैल गेला आणि झोपा केला अशी आहे. मुंबई मराठी साहित्य संघाला तर काही भूमिकाच नाहीये. हे सगळे लोक का बोलत नाहीत? याचं कारण ह्या सगळ्या लोकांना, म्हणजे साहित्य क्षेत्रातल्या संस्थांना असं वाटतं की साहित्य संस्कृती मंडळ आपल्याला 50,000 देतं, लाखभर रुपये देतं, महामंडळाच्या संमेलनाला 2 कोटी रुपये देतं आणि गेल्या काही वर्षात त्यांनी मागेल त्याला संमेलन, मागेल त्याला लाख रुपये असं देऊन त्यांनी माणसं उपकृत करायचं ठरवलंय. या परिस्थितीमध्ये लोक म्हणतात की मराठी भाषेची काळजी करण्यापेक्षा लाख रुपये मिळालेले काय वाईट आहे. याच्यामुळे एक प्रकारचा मांडलिकपणा लोकांच्या मध्ये आलाय. तुम्ही साधं उदाहरण सदानंद मोरे सरांचं घ्या. सदानंद मोरे सर हे महाराष्ट्रातलं अभ्यासू अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व आहे. एरवी तर सदानंद मोरे जगातल्या प्रत्येक विषयावर बोलतात. महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती होणं हा मोरे सरांना प्रॉब्लेम वाटतो की नाही? महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती होणं हे आत्तापर्यंत विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष असलेल्या राजा दीक्षित सरांना प्रॉब्लेम वाटतो की नाही? आत्ता जे रवींद्र शोभणे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि आता विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष आहेत, प्रदीप ढवळ जे साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांचे अत्यंत जवळचे आहेत, या सगळ्या मंडळींना काही वाटतं की नाही? कपिल पाटील 3 टर्म ते शिक्षक आमदार होते आणि त्यांचा दावा असा, ते समाजवादी असल्यामुळे समाजवादी वर्तुळामध्ये फार प्रिय असलेले गृहस्थ आहेत. पण कपिल पाटलांनी हिंदी सक्तीच्या बद्दल काय बोललंय, काय म्हणाले आहेत ते? राज्यात ज्या वेळेला इंग्रजीची सक्ती झाली, राज्यात ज्या वेळेला 11वी 12वीला मराठी जाऊन माहिती तंत्रज्ञान आलं, ज्या ज्या गोष्टींच्यामुळे मराठी भाषेचं नुकसान झालं त्या सगळ्या मराठी भाषेचं नुकसान करणाऱ्या गोष्टींच्या बाजूने कपिल पाटील होते. आता तर तुमच्याकडे पदही नाही, आता तुम्ही माजी आमदार आहात आणि आता कपिल पाटलांनी पत्र लिहिलंय की सगळ्या शाळा द्वैभाषिक केल्या पाहिजेत. म्हणजे काय केलं पाहिजे मला सांगा? म्हणजे तुम्ही साधं धरा की इथे धीरूभाई अंबानींची शाळा आहे, अंबानी पब्लिक स्कूल जे आहे, त्या अंबानी पब्लिक स्कूलमध्ये इतिहास मराठीतनं शिकवलेला कपिल पाटलांना चालणार आहे? करून घेतील कपिल पाटील ते? तिथे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सायन्सचा एखादा विषय मराठीमधनं शिकवला जाणार आहे? कपिल पाटलांमध्ये हिंमत आहे ते करून घेण्याची? म्हणजे मराठी शाळांमध्ये कुणीच प्रयत्न न करता लोकांनी इंग्रजी स्वीकारलं, सेमी इंग्लिश स्वीकारलं. इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी काय स्वीकारलं?
इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं ऑडिट झालं. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी चौथी भाषा म्हणून तरी मराठी शिकवली जाते आहे का, त्याला मार्क दिले जाते आहेत का, हे कोणी बघितलं? आमदार म्हणून कपिल पाटलांची ही जबाबदारी नव्हती, फक्त कपिल पाटलांची नाही. पण आता काहीतरी निर्णय करतायत ना ते, की म्हणजे महाराष्ट्रामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मराठी शिकवणं. मी तुम्हाला सांगतो, हे असे जे निर्णय आहेत ना, ह्यांचं एक पुस्तकच होईल. काँग्रेसच्या काळापासून, युतीच्या काळापासून, पुन्हा काँग्रेसच्या काळापासून भाजपच्या काळापर्यंत अमराठी शाळांमध्ये मराठीची सक्ती करावी असा शासन निर्णय आहे. सरकारनं कायदा पास केला. तुम्ही देसाई साहेबांना विचारा, त्यांच्या काळामध्ये मवियाच्या काळात पहिल्यांदा तो कायदा झाला. मग म्हणजे ह्यांच्या महायुतीच्या काळामध्ये त्यांनी तो आम्ही अंमलात आणतो म्हटलं. प्रॉब्लेम असा आहे, तिथे जे पालक आहेत ना, त्या पालकांना मराठी नको आहे. का नको आहे? कारण त्यांना मराठी शिकणं कमीपणाचं वाटतं. म्हणजे मराठी ही घाट्यांची भाषा आहे, मराठी ही कमअस्सल भाषा आहे, अशा प्रकारची धारणा आहे. मग तुम्ही आणि हे राज ठाकरेंनी काही वर्षांपूर्वी एक चांगला मुद्दा मांडला होता, पण त्यांच्या सवयीप्रमाणे ते कुठल्याच गोष्टीचा फॉलोअप करत नाहीत. तर त्यांनी एक मुद्दा मांडला होता की इथल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पाणी कुठून मिळतं? महाराष्ट्रातनं मिळतं. वीज कुठून मिळते? महाराष्ट्रातनं मिळते. जमीन कुठून मिळते? महाराष्ट्राची मिळते. असं असताना जर तुम्ही मराठी शिकवत नसाल तर हे सगळं बंद केलं पाहिजे. आणि आता हे लोकांना ऐकताना वाटतं हे किती अमानवी आहे. अरे पण ज्या राज्यात तुम्ही राहताय त्या राज्याची भाषा न शिकणं अमानवी नाही आहे का? बरोबर. वर्षानुवर्ष तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता, 40-40, 50-50 वर्ष राहता आणि तुम्हाला मराठी बोलता येत नाही. तुम्ही नुसतंच एखादं वाक्य लोकांना टाळ्या पिटतील म्हणून मराठी बोलता. म्हणजे आपण इतके अल्पसंतुष्ट लोक आहोत की अमिताभ बच्चनने एखादी ओळ म्हटली तरी आपल्याला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. जावेद अख्तरांनी परवा संजय राऊतांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात भाषण केलं. ते चांगलं बोलले. त्यातलं एक वाक्य त्यांना मराठीत बोलता आलं नसतं. ते मोठे लेखक आहेत हे मान्य आहे मला, पण जावेद अख्तरांना, शबाना आझमींना, कुठल्याही मोठ्या माणसाला 50-50 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहून एक पॅरेग्राफ मराठीतनं बोलता येत नाही, ही लाजिरवाणं नाही आहे. आणि हे याच्यातनं महाराष्ट्राची समावेशकता सिद्ध होत नाही, याच्यातनं महाराष्ट्राची आणि मराठी समाजाचा बिनकण्याचं असणं सिद्ध होतं. हे तमिळनाडूत नाही चालणार, हे कर्नाटकात नाही चालणार, हे बंगालात नाही चालणार. याचं कारण असं आहे की आपलं म्हणणं असं आहे, कुणी या, रोजगार बळकवा, उद्योग घ्या. तुम्ही हवं तर तुम्ही भूमाफिया व्हा, हवं तर तुम्ही अदानी लोढासारखे मोठे असाल तर शेकडो एकरांचे प्लॉट तुमच्या ताब्यात घ्या, आम्ही तुमची भाषा शिकू. म्हणजे प्रकाश परब या भाषा तज्ज्ञाने फार चांगला मुद्दा मांडलाय की महाराष्ट्र हा देशातला एकमेव प्रांत असा आहे की जिथे स्थानिक लोक स्थलांतरितांची भाषा शिकण्यासाठी धावपळ करतायत. एकमेव प्रांत आहे महाराष्ट्रातला. या परिस्थितीमध्ये हिंदी सक्तीकडे, प्रशांत, आम्ही फक्त हिंदी सक्ती म्हणून नाही पाहत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, उपनगर मुंबई आणि रायगड ह्या 5 जिल्ह्यांचा जर तुम्ही विचार केला तर या 5 जिल्ह्यांची लोकसंख्या जवळपास 3 कोटी आहे. आत्ताच पालघरमध्ये, रायगडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय आहेत. आता आपले महान परिवहन मंत्री असं म्हणाले की मीरा भाईंदरला मी गेलो की माझ्या तोंडात हिंदीच भाषा येते. ती काय येते? कारण लाळ गळते ह्यांची हिंदीसाठी, तिथल्या मतदारांच्यासाठी. आणि मग ते असं म्हणतात, नाही माझ्या सुनांना मी सांगितलंय तुम्ही घरी मराठी बोललं पाहिजे. म्हणजे तुमच्या घरात कोणी मराठी शिकतच नाहीये. मराठी शाळेत ना तुमची मुलं गेलेली आहेत ना तुमची नातवंड गेली आहेत. मग फक्त स्वयंपाक करता करता तुमच्या घरामध्ये मराठी ही किचन लँग्वेज आहे. पण समाज भाषा विज्ञान असं सांगतं की बाहेरच्या अवकाशामध्ये जेव्हा तुमची भाषा मरते तेव्हा कुठल्याही माणसाच्या घरामध्ये, स्वयंपाकघरात ती भाषा जिवंत राहत नाही. हे कुणीतरी प्रताप सरनाईकांना सांगायला पाहिजे, पण तेही त्यांच्या आकलनाच्या पलीकडचं आहे. पण प्रश्न असा आहे की जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर भारतीयांची संख्या वाढेल आणि त्यांना इथे आपण मराठी न बोलता निवांत जगू शकतो असं वाटेल, तेव्हा MMRचा जो प्रांत आहे तो आणखी 10 वर्षांनी द्वैभाषिक राज्य होईल, केंद्रशासित प्रदेश होईल, द्वैभाषिक राज्य होईल. आणि तेव्हाचं जे मोरारजी देसाईंचं आणि नेहरूंचं द्वैभाषिक राज्याचं स्वप्न होतं ते आपण या पद्धतीनं पूर्ण करणार आहोत. आणि तिथं हिंदी ही कदाचित पहिली भाषा आणि मराठी ही दुसरी भाषा होणार आहे. प्रश्न असा आहे की हे जर नको असेल तर यायचं आहे कोणाला महाराष्ट्रात? उत्तर भारतीयांना. मग त्यांना शिकवा ना तिसरी भाषा म्हणून मराठी. पुढची 10 ते 15 वर्ष त्यांना मराठी शिकू द्या. त्यांना नीट मराठी येतं याची खात्री झाल्यावर मग महाराष्ट्रात घ्या. तोपर्यंत थांबवा त्यांचं स्थलांतर.
म्हणजे ते येणार, भाषा शिकणार नाहीत, आमच्या उरावर बसणार, त्यांचा रिक्षावालासुद्धा एवढा माच करणार की हिंदी आणि मराठीमध्ये काय फरक आहे. हा जो उर्मटपणा आहे उत्तर भारतीयांचा, तो देशांतर्गत वसाहतवादाचं प्रत्यक्ष रूप आहे. हिंदी सक्तीकडे मी त्या अभिव्यक्तीचा एक भाग म्हणून पाहतो. नाही, बरोबर आहे हा मुद्दा की त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, पण मुळात आपल्या समाजाला पण काही गोष्टी खरं तर पटकन कळायला पाहिजेत. म्हणजे आता हिंदीचं अतिक्रमण आपल्या घराघरामध्ये इतकं घुसलेलं आहे की मला कधी कधी वाटतं की थोडा उशीर पण झाला आहे का. कारण बॉलिवूडमधली गाणी असतील किंवा अगदी लहान मुलांना जेवण भरवताना सुद्धा जी गाणी ऐकवली जातात त्याच्यामध्ये सुद्धा हिंदी आपोआप यायला लागतंय. तर ह्याच्यामुळं हिंदी म्हणजे आपल्याला आवश्यकच आहे असं एक वातावरण बनलेलं आहे. तर याला नेमकं जबाबदार कोण? आणि महाराष्ट्रातल्या सगळंच जे पक्ष आहेत, सर्वच राजकीय पक्ष, त्या सगळ्यांनीच मराठीचं नुकसान केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांनी मराठीचं नुकसान केलं आहे. याचं कारण काँग्रेस हा देशातला सगळ्यात मोठा पक्ष दीर्घकाळ होता आणि काँग्रेस पक्षाने बरेचदा आपण राष्ट्रीय पक्ष आहोत त्यामुळे स्थानिकांची जबाबदारी आपली नाही. म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला असं आपण म्हणतो, पण आपण थोडं याच्याकडे पण तटस्थपणे काय बघायला पाहिजे की संयुक्त महाराष्ट्र आणण्यासाठी भांडले कोण? तर डांगे भांडले, SM, वारा कोठारी, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, ही सगळी मंडळी भांडली आणि तो भारतामधला पहिला बिगर काँग्रेस अलायन्स आहे संयुक्त महाराष्ट्र समिती. हा दुर्दैवाने ती आघाडी टिकली नाही आणि त्यामुळे चव्हाण साहेबांनी तो मंगल कलश आणला, राज्य निर्माण झालं. चव्हाण साहेबांनी भाषा संचालनालयाची स्थापना केली, साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली, विश्वकोश निर्मिती मंडळाची स्थापना केली. म्हणजे ज्याला आपण भाषा नियोजन म्हणतो त्या भाषा नियोजनासाठी लागणाऱ्या यंत्रणांची स्थापना करणं हे काम चव्हाण साहेबांनी केलं आणि ते फार महत्त्वाचं काम आहे. आपल्याला बरेचदा आपण असं म्हणतो की 62 साली चव्हाण साहेब दिल्लीला गेले, सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला. मला व्यक्तिशः असं वाटतं की सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेल्यामुळे हिमालयाचा काय फायदा झाला का नाही मला माहीत नाही, सह्याद्रीचं नुकसान झालं. चव्हाण साहेब जर आणखी 10 वर्ष महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असते तर भाषा नियोजनासाठी लागणाऱ्या यंत्रणा उभ्या करणं, आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणं आणि एक प्रकारचा भाषिक समुदाय निर्माण करणं हे चव्हाणांना कदाचित करता आलं असतं. कारण वसंतराव नाईकांना ते ओरिएंटेशन नाही, ती दृष्टी नव्हती. तर काँग्रेसनं हे केलं आपल्याकडे. त्यामुळे काँग्रेस त्यानंतरच्या काळामध्ये नेहमी प्रतिक्रियावादात आहे. म्हणजे शिवसेनेने ज्या वेळेला दाक्षिणात्यांच्या विरुद्ध संघर्ष केला, दुकानांच्या पाट्या मराठीमध्ये नाही आहेत त्याच्यावर डांबर फासतो असं म्हटलं, तर तुम्ही जर मनोहर जोशींचं शिवसेना काल आज आणि उद्या हे पुस्तक वाचलं तर त्याच्यात तुम्हाला असं दिसतं की काँग्रेसचं नेहमीच असं म्हणणं हे असं करू नका, हे शांततेने मिटेल, तुम्ही जरा बोलून घ्या आणि मग जरा जास्त दंगे करणाऱ्या लोकांना 4 दिवस आतमध्ये टाका. म्हणजे हा आजार आहे, प्रॉब्लेम आहे आणि डांबर फासणं हे आजाराचं लक्षण आहे. त्यामुळे मराठी तरुणांना रोजगार नीट मिळाले पाहिजेत याचा काही एक विचार काँग्रेसनं केला नाही. मुंबईतल्या ज्या गिरण्या आहेत या गिरण्या वेगवेगळ्या वेळेला आजारी पडत राहिल्या, पण त्या जेव्हा आजारी पडल्या आणि दत्ता सामंतांनी जेव्हा सगळ्यात मोठा संप केला, दत्ता सामंतांचा संप फक्त इंदिरा गांधींनी नाही मोडून काढलेला, तो शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंनी पण मोडून काढला. तो जॉर्जने पण त्यात मोडून काढण्यामध्ये जॉर्जचाही सहभाग आहे. आणि तुम्ही आता जर गिरणी कामगारांच्या मागण्या बघितल्या तर ते इतक्या किरकोळ मागण्या होत्या की तेवढ्या मागण्यांसाठी हा संप चिरडून टाकणं हे क्षम्यच नव्हतं. पण लोकांना काय दिसलं की या मुंबई शहरामध्ये जे वित्तीय राजधानी आहे या शहराची, जिथं जमिनीला असा सोन्याचा भाव आहे, अशा शहरामध्ये ही धुराडी काय उपयोगाची आहे, अशा शहरामध्ये हे कामगार काय उपयोगाचे आहेत. म्हणून गिरण्या जेव्हा गेल्या त्यावेळेला गिरणी मालकांनी भिवंडीमध्ये उत्पादनं बनवायची आणि कंपन्यांचे स्टॅम्प मुंबईमध्ये मारायचे, असं करून मुंबईतला गिरणी कामगार दत्ता सामंतांच्या संपानंतर संपवला. आणि तो संपवला त्याच्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांचा सहभाग आहे. म्हणजे जे राजकीय पक्ष आहेत त्यांचाही सहभाग आहे आणि अरुण गवळीसारख्या गुंडाचाही सहभाग आहे. कारण संप मोडून काढण्यासाठी ह्या लोकांची ताकद वापरली गेली. हे सगळं ज्या वेळेला घडलं त्यावेळेला गिरण्यांच्या जमिनी मोकळ्या झाल्या. गिरण्यांच्या जमिनी मोकळ्या झाल्यानंतर गिरण्यांच्या जमिनीपैकी 1/3 भाग महानगरपालिकेला, 1/3 भाग म्हणजे सार्वजनिक व्यवस्थांसाठी बागा, मैदानं आणि 1/3 भाग गिरणी मालकांना, अशा प्रकारची विभागणी झाली. प्रत्यक्षात यांनी काय केलं,
प्रत्यक्षात ह्यांनी झाकलेली जी जागा आहे गिरणीची ती सोडून मोकळ्या जागेचा एक तृतीयांश असं वर्गीकरण केलं आणि गिरणीची छप्पर असलेली जागा ही पूर्णतः मालकाच्या ताब्यात गेली. आज तुम्ही परळला, लालबागला सगळीकडे जाऊन बघा, ह्या सगळ्या जमिनी गिरणी मालकांनी हडप केलेल्या आहेत. ह्या कोणाच्या मदतीने हडप केल्या? गिरणी मालक गुजर मारवाडी आहे. हडप करायला मदत करणारे सगळे लोक मराठी आहेत. त्यात विलासराव देशमुख असतील, पवारसाहेब असतील, ठाकरे असतील, या सगळ्या मंडळींनी जाणते अजाणतेपणाने, मला असं म्हणायचं नाही की मराठी माणसाची वाताहत व्हावी अशी त्यांची इच्छा होती, पण अंतिमतः गिरण्यांच्या घरांमधनं कामगार बाहेर पडला, अनेकांनी आत्महत्या केल्या, लोक कायमस्वरूपी गावाला जाऊन राहिले. जे मुंबईमध्ये राहिले थोडेफार ते आता बदलापूर, कर्जतपर्यंत गेले आणि दक्षिण मध्य मुंबई पूर्णतः मराठी माणसांपासून मुक्त झाली. आता हेच दक्षिण मुंबईचं आहे. आता दक्षिण मुंबई हे जवळपास लोढाचं संस्थान आहे. दक्षिण मुंबईमध्ये जी काही छोटी घरं आहे, मराठी माणसाच्या आकांक्षा वाढल्या. एका घरात 2 मुलं आहेत, 3 मुलं आहेत, ते कुठं राहणार? त्यामुळे रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर, पुनर्विकास झाल्यानंतर सुद्धा लोकांनी घरं विकून टाकली, लोक लांब राहायला गेले. हेच आता बीडीडी चाळीचं पण होणार आहे. 40-40 मजल्यांच्या इमारती तुम्ही बांधताय. 40 मजल्यांच्या इमारती बांधल्यानंतर आत्ता ज्यांना 100 ते 200 रुपयापर्यंतचा टॅक्स भरता येतो आहे, हे लोक या 40 मजल्याच्या इमारतींमध्ये कसा टॅक्स भरतील? म्हणजे इमारती बांधताना तुम्ही मराठी माणसांच्या नावाने बांधणार आहात. आणखी 10 वर्षांनी, आत्ताच आदित्य ठाकरेंच्या लक्षात आलेलं आहे ते की तिथल्या इमारतींमधले जे गुजराती मारवाडी आहेत ते खाली येतच नाहीत, आणि आले तर फक्त भाजपला मतदान करतात, कारण मराठी लोकांना मतदान करणं हे त्यांच्या प्रतिष्ठेला साजेचं नाही आहे. या पद्धतीने अख्खं मुंबई शहर हेच ठाण्याचं झालंय. ठाण्याचा मालक कोण आहे? आशर आहे. पालघरमध्ये हेच झालंय, रायगडमध्ये हेच झालंय. म्हणजे मराठी लोक काय आहेत? तर मराठी लोक हे गुजर मारवाडी प्रचंड ताकदीच्या भांडवलदारांचे कमिशन एजंट आहेत. त्यामुळे गुजर मारवाड्यांना मराठी बोलायची गरजच नाहीये. उत्तर भारतीयांना त्यांचा सांस्कृतिक माज आहे. या सगळ्यामुळे मराठी लोकांना जमलं तर आपल्यात मराठी बोलायचं, मोठ्या सर्किट्समध्ये इंग्रजी बोलायचं, बाकीच्यांच्या पुढे हिंदी बोलायचं, असा भाषिक तडजोडवाद स्वीकारण्यापलीकडं मार्गच राहिलेला नाही. इतकी दारुण परिस्थिती आहे. आणि काही लोकांचा समज असा झालाय की मराठी भाषेचा जेव्हा आपण आग्रह धरायला लागतो तेव्हा त्यांना ते असं एक रडगाणं वाटायला लागतं. त्यांना असं वाटतं की अरे प्रगतीची भाषा बघा, की आता आपण जग कुठं चाललंय वगैरे, अशा ह्या समजुतीमध्ये त्यांना मराठी म्हणजे असं काहीतरी आपण मागे चालल्यासारखं वाटतं. याच्यामध्ये दोष नेमका कोणाचा आणि त्याच्यातलं सत्य नेमकं काय आहे? आता कसं आहे प्रशांत, की शिकला ना एखादा वर्ग, म्हणजे की लोकांना काहीतरी नवी भाषा आपण शिकलो, इंग्रजी शिकलो, तमिळ शिकलो, स्पॅनिश शिकलो, जर्मन शिकलो, की जे नवं आहे त्याचं अप्रूप वाटतं. आता तुम्ही आपल्या मराठी लोकांच्या घरांमध्ये जर गेलात तर 1-2 वर्षाच्या मुलांना सुद्धा जी लहान मुलांची गाणी म्हणायची आहेत त्याच्यात तुम्हाला मराठी गाणं दिसतच नाही. म्हणजे आजी आजोबा सुद्धा त्या प्रकारची गाणी व्यवस्थित रेकॉर्ड करतात, व्हॉट्सॲपला पाठवतात. आता असं आहे की बऱ्याच लोकांनी असा युक्तिवाद अनेकदा केला आहे की आम्ही आमच्या मुलांना इंग्रजीमध्ये घातलं पण आम्ही घरी मराठीमध्ये बोलतो. याच्यासारखा मूर्ख युक्तिवादच नाही आहे, कारण ते मूल मराठी बोलत नाही. त्या मुलासाठी आईबाप आणि आता आजी आजोबा हे पण मोडकं तोडकं इंग्रजी बोलतात. आणि त्यामुळे झालंय असं लोकांचं की लोकांना मराठी बोलण्याची लाज वाटते. म्हणजे मराठी लोक कुठलं बोलतायत? जे प्रमाण मराठी नाहीये, जे ग्रामीण मराठी आहे, एखाद्या बोलीतलं मराठी आहे, त्याची तर अपरिमित लाज वाटते. पण जे प्रमाण मराठी आहे ते सुद्धा लोकांना असं वाटतं की अरे ह्या एवढ्या अवकाशामध्ये आपण इंग्रजीत सगळे बोलतात तर आपण कसं बोलून चालेल. म्हणजे तमिळनाडूमधला एखादा कॉर्पोरेटवाला किंवा एखादा कम्युनिस्ट सुद्धा हा पहिल्यांदा तमिळ आहे, बंगालमधला माणूस पहिल्यांदा बंगाली आहे, पण मराठी माणूस पहिल्यांदा मराठी नाही आहे. मराठी माणूस पहिल्यांदा इंग्रजी बोलून स्वतःचा अवकाश सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याला अचानकच दिसलं की बाबा हा पण मराठी आहे, तर अगदी लाजेकाजेच तो मराठी बोलण्याकडे आपला कल आहे. असा जो समाज, आणि हे काय आहे, पूर्व गौरवामध्ये रमलेला जो समाज आहे, जो म्हणतो सातवाहनाच्या काळात असं होतं, शिवाजी महाराजांच्या काळात असं होतं, चक्रधरांच्या काळात होतं, ज्ञानेश्वरांच्या काळात असं होतं. पूर्व गौरवामध्ये रमलेला समाज हा न्यूनगंडग्रस्तच असतो.
आणि न्यूनगंडग्रस्त समाज जो आहे तो नेहमी अत्यंतिक आक्रमक असतो. याचं कारण तू का नाही बोलत मराठी, कानफटात मारीन तुझ्या, असं म्हणण्याकडे कल का आहे? याचं कारण आपण आपली भाषा स्वतःहून वाढवण्याचे बाकीचे मार्ग नाहीच आपण वापरत आहोत. उत्तर भारतीयांनी हिंदी बोललंच मराठी बोललंच पाहिजे, दाक्षिणात्यांनी मराठी बोललं पाहिजे, पण प्राथमिक गोष्ट अशी आहे की मराठी लोकांनी मराठी बोललं पाहिजे. त्यांनी त्यांच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं पाहिजे. आता रायगडमध्ये कुरुळच्या एका शाळेमध्ये उत्तर भारतीय मजुरांची मुलं मराठी शाळेमध्ये शिकतायत, सुजाता पाटलांच्या. पालघरमधल्या काही शाळांमध्ये उत्तर भारतीयांची मुलं शिकतायत. ती काय शिकतायत? कारण त्यांना तीच शाळा परवडते. थोडा त्यांचा आर्थिक स्तर जर उंचावला तर ते तिकडच्या एखाद्या वाईट इंग्रजी शाळेत जातील. तुम्ही मालाड सारख्या ठिकाणी गेलात तर अगदी वखारींमध्ये ऑक्सफर्ड, केम्ब्रिज अशा नावांच्या शाळा आहेत. म्हणजे बरी मराठी शाळा आपल्याला नको आहे, पण भंगार इंग्रजी शाळा आपल्याला हवी आहे, कारण ग्लॅमर आहे आणि कोणत्याही प्रकारचं उत्तरदायित्व पण नाही. ही स्थिती निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातले राज्यकर्ते जबाबदार आहेतच. कशामुळे झालंय? कसं आहे की आम्ही 2010 साली ज्याला मराठी शाळांच्या मान्यतेसाठी आंदोलन करत होतो त्याला राजेंद्र दर्डा शिक्षण मंत्री होते. ते असं सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणले की तुम्ही आता आमच्याकडे मान्यता मागायला आलात, पण माझ्याकडे कोणीच आमदार मराठी शाळा मागायला येत नाही. तर आम्ही त्याला म्हटलं तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण का नाही मागायला येत तुमच्याकडे कोणी मराठी शाळा? कारण मराठी शाळा मागणं तुम्ही प्रतिष्ठेचंच ठेवलेलं नाहीये. जी दुकानं चालतात, एक इंग्रजी माध्यमाची शाळा तुम्ही मंत्रालयात चेक करा, इंग्रजी माध्यमाची एक स्वयंअर्थसहाय्यित शाळा मिळवण्यासाठी किती लाखांचा व्यवहार होतो. इंग्रजी माध्यमाची सीबीएसई बोर्डाची शाळा मिळवण्यासाठी किती व्यवहार होतो. म्हणजे भूखंड मिळवण्यापासून, आणि अनेक शाळा तर इतक्या लबाड आहेत की त्यांनी शाळा मुळात घेतल्यात मराठी माध्यमाच्यासाठी, भूखंड घेतलाय मराठी माध्यमासाठी. एका टप्प्याला संस्था चालकांची जी पहिली प्रामाणिक पिढी होती ती बाजूला झाली. आता त्या कुटुंबातले जे सगळे घराणेशाहीचे वारसदार आहेत, जे आयत्या बिळावर नागोबा आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे की आपण कशाला हे मराठीच्या भानगडी करत बसायच्या. सीबीएसई लावलं तर फी वाढते, सीबीएसई लावलं तर वर्ग एसी करता येतात. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बघा. मी सांगली जिल्ह्यामध्ये विटा शहराच्या बाहेर होर्डिंग पाहिलेलं आहे, केरळमधून येऊन इंग्रजी शिकवणारे शिक्षक, असं होर्डिंगवर जिथे लोक लिहितात. याचा अर्थ असा आहे की आपल्या राज्यकर्त्या वर्गाने प्रचंड मोठ्या प्रमाणात अनार्की, अत्यंत अराजक स्वरूपाची परिस्थिती निर्माण केली आहे. एक म्हणजे तुम्ही बघा, पवार साहेबांनी पवार पब्लिक स्कूल काढली. इतका मोठा माणूस आहे तो, इतकी राजकीय समज असलेला माणूस आहे, त्यांनी मराठी माध्यमाच्या शाळा का नाही काढल्या? पवारांनी जर मराठी माध्यमाच्या चांगल्या शाळा काढल्या असत्या तर किमान राष्ट्रवादीतल्या त्यांच्या संस्थानिकांनी तरी मराठी शाळा काढल्या असत्या. पण पवारांनी सीबीएसईच्या शाळा काढल्या, पवारांनी आयसीएसईच्या शाळा काढल्या. लोक काय म्हणाले, साहेबाला पुढचं कळतं. म्हणजे दिशा ती आहे. मुंबई शहरामध्ये आदित्य ठाकरे यांनी काय सांगितलं की मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचं आम्हाला पुनरुज्जीवन करायचंय. म्हणजे काय करायचं तर मराठी माध्यमाची शाळा बंद करायची आणि SSC बोर्डाची इंग्रजी माध्यमाची काढायची, किंवा सीबीएसईची किंवा ICSEची किंवा IGCSEची किंवा IB बोर्डाची शाळा काढायची आणि हे सगळं फुकट द्यायचं. म्हणजे इंग्रजी माध्यमाचं महागडं नाव असलेल्या शाळेतलं शिक्षण पण फुकट मिळतंय. अशा प्रकारची भूमिका, अशा प्रकारची भावना झोपडपट्टीतल्या मुलांच्या मनामध्ये निर्माण झाली तर हे लोक पक्षाचे मतदार होतात. म्हणजे ह्याच्या मागे आदित्य ठाकरेंचा काही शैक्षणिक विचार नाहीये, आणि असलाच समजा शैक्षणिक विचार तर तो आत्मघातकी आहे. म्हणजे मराठीला दर्जा आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या ऐवजी इंग्रजीमध्येच सगळं काही दडलेलं आहे असा भास निर्माण करून देण्याचं पाप या सगळ्या राजकीय पक्षांनी केलं. आता तुम्ही जेव्हा बोलताय, मला अगदी गेल्या 24 तासातल्या 2 घटना आठवत आहेत. कमल हसन यांनी कन्नड भाषेबद्दल जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यावरून माघार घ्यायला हायकोर्टामध्ये नकार दिला आणि त्या संदर्भात कर्नाटकमधल्या सगळ्या फिल्म असोसिएशनवाल्यांनी धमकी दिली की तुमचा चित्रपट आम्ही कर्नाटकमध्ये रिलीज होऊ देणार नाही. तर त्यांनी ते मान्य केले की ठीक आहे, तुम्ही कर्नाटकमध्ये हा पिक्चर रिलीज करू नका, मी माझ्या वक्तव्यावरनं माघार घेणार नाही. दुसरी गोष्ट, आत्ता IPLची ट्रॉफी बेंगळुरूनं जिंकली, रॉयल चॅलेंजर्स. त्यांची जी घोषणा आहे ती कन्नडमधली आहे. आज ती संपूर्ण देशामध्ये गाजतीये. लोक कन्नडमधलं ट्रान्सलेशन शोधून शोधून बघतात की त्याचा अर्थ काय होतो. ई साल कप नामदे वगैरे. तर हे आपल्या मुंबई टीमनं पण म्हणजे ते करू शकले असते, ते नाही झालं. कमल हसन यांच्यासारखा म्हणजे एखादी कणखर भूमिका मराठीसाठी घेईल असं कोणी आपल्या अवतीभोवती दिसत नाही.
आता कमल हसननी जे म्हटलं की कन्नडचा जन्म तमिळमधून झालेला आहे. आता अशा प्रकार म्हणजे नॉर्मली असा एखादा नवा सिनेमा येतो तेव्हा वादग्रस्तता निर्माण करण्यासाठी लोक विधानं करतात. पण कमल हसनचं तुम्ही एकूण काम करण्याची त्याची पद्धत जर पाहिलीत तर तो स्वतः काही एक कन्व्हिक्शन असलेला माणूस आहे. त्याचं म्हणणं बरोबर असं नाही, पण आपल्या सिनेमाला आर्थिक तोटा होईल हे माहीत असताना सुद्धा जर एखादा माणूस धोका पत्करतो याचा अर्थ तो बरा कलावंत आणि नीट भांडवलदार आहे. बरोबर. आपल्याकडे हे शक्य नाही. आपल्याकडे तुम्ही बघा की आपल्याकडे या प्रकारचे वाद मुळात भाषेवरनं होतच नाही. आपल्याकडे ह्या प्रकारचे वाद कधी होतात? तो छावा सिनेमा आला तेव्हा त्या अमुक सूर्याजी पिसाळच्या कुटुंबातल्या लोकांनी म्हटलं की आमचा अपमान झाला, आणखी कोणी म्हणलं आमचा अपमान झाला. म्हणजे तुम्हाला गेल्या अनेक दशकांमध्ये आमच्या भाषेचा अपमान झाला म्हणून जागे होणारे जे लोक आहेत ना ते तुम्हाला दिसणारच नाही. किती प्रचंड निद्रिस्त समाज आहे. म्हणजे तुम्ही ह्यांनी सिद्धरामय्यांनी मध्ये एका ठिकाणी असं म्हटलं, एका पत्रकार परिषदेत त्यांना म्हटलं लोकांनी की तुम्ही हिंदीत किंवा इंग्रजीत बोललं पाहिजे. तर ते म्हणाले हे कर्नाटक राज्य आहे, हे कन्नड भाषकांचं राज्य आहे, तुम्हाला कन्नड यायला पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघा की संजय राऊतांपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत आणि शरद पवारांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत हे सगळे लोक असं नुसतं म्हणते, हिंदी चॅनलवाले नुसते म्हणतात जरा हिंदी में बताइए, हे तयारच आहेत. हिंदी चॅनलवाल्यांना पण एवढा माज आहे की 10-20 वर्ष तुम्ही महाराष्ट्रामध्ये कामं करता, तुम्हाला सबटायटल्स नाही देता येत. बरोबर आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की समजा महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षाने ठरवलं की नाही देणार सबटायटल्स. आता राज ठाकरे बोलतात ना पूर्ण मराठीमध्ये. राज ठाकरेंच्या समोर हिंदी चॅनलवाल्यांना किती चरबी असली, हिंमत आहे का त्यांची बोलायची की तुम्ही बोला मराठी, हिंदीत नाही तर नाही देत तुमचं म्हणून. तर या प्रकारचा किमान आत्मविश्वास आपल्या लोकांकडे नाही आहे. आणि आपल्या अनेक पुढाऱ्यांचं हिंदी इतकं घाणेरडं आहे की त्यांनी हिंदीत न बोलणं हे त्या भाषेच्या दृष्टीनं पण चांगलं आहे, पण तरीही तुम्ही बोलता. म्हणजे एकदा कधीतरी अजितदादा असं म्हणाले की हा महाराष्ट्र आहे, आम्ही मराठीतूनच बोललो. पण दादांच्या मराठीपणावर विश्वास ठेवावा अशा प्रकारची काही सोय महाराष्ट्रामध्ये राहिलेली नाही. तर प्रश्न असा आहे, आता तुम्ही मुख्यमंत्र्यांचा कार्यालयाचा सोशल मीडिया जर पाहिलात, सीएमओ महाराष्ट्र, हे लोक त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाची बातमी हिंदीत देतात. मराठी हिंदी दोन्ही देतात. मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही भाषांमधनं देतात. काय गरज आहे सीएमओ महाराष्ट्राला त्यांच्या कार्यक्रमाची माहिती हिंदीतनं द्यायची? तुमचा मतदार मराठी आहे, तुमचा मतदार मराठी आहे आणि तुम्हाला समजा मुख्यमंत्र्यांना पुढे जाऊन पंतप्रधान व्हायचं आहे तर तुमच्या सोशल मीडिया पोस्ट वाचून ते तुम्हाला पंतप्रधान करणार आहेत का? आणि असं देशातलं इतर कुठलं राज्य आहे की जे आपल्या सीएमओच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या पोस्ट इतर भाषांमधनं पण देत आहेत? म्हणजे आपल्या लोकांनी हिंदी भाषेच्या संबंधात वाकायची वेळ आल्यावर रांगायचं ठरवलेलं आहे. हेच पाहिजे. म्हणजे तुम्ही साधं बघा, अमित शहा जेव्हा महाराष्ट्रात येतात, पंतप्रधान मोदी जेव्हा दोघांनाही चांगलं मराठी कळतं. अमित शहा तर इथले जावई आहेत, पंतप्रधान मोदींचे गुरु कोकणामधले आहेत, दोघांना छान मराठी येतं. किंबहुना मराठी लोकांची जास्त जवळीक दाखवण्यासाठी पंतप्रधान तुकारामांना पण कोट करतात मध्ये मध्ये. मग महाराष्ट्रातले त्यांच्या महायुतीचे लोक पंतप्रधानांना खुश करावं म्हणून काय हिंदीतनं बोलतात? म्हणजे इथे जेव्हा इंडिया आघाडीची सभा झाली तेव्हा मल्लिकार्जुन खरगे मराठीतनं बोलले, मग बाकीच्यांनी कशाला हिंदीत बोलायला पाहिजे? म्हणजे ही एक किमान भाषिक जाणीव आहे. तर ह्या किमान भाषिक जाणीवेचा अभाव हा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा आजार आहे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, जर आता हा GR जो आहे तो म्हणजे तिसरी भाषा मागे घेतल्याचा नाही निघाला तर किती मोठं नुकसान येऊ घातलेलं आहे? त्या संकटाची जाणीव खरं तर आता खरोखर लोकांना आहे का नाही हा प्रश्न आहे. पण एकूणच मुलांच्या संगोपनाच्या दृष्टीनं ज्या भाषिक जाणीवेचा तुम्ही उल्लेख करताय त्या दृष्टीनं का आवश्यक आहे मराठी? म्हणजे एकदा हे लोकांना नीट कळलं पाहिजे की त्याच्यातलं नुकसान काय आहे. मुलांच्या एकूण भाषिक विकासाच्या, शैक्षणिक विकासाच्या दृष्टीनं हे गरजेचं आहे की मुलांवर अकारण गोष्टींचं ओझं नाही असता कामा. तिसरी भाषा म्हणजे लोक पहिली भाषा शिकतात, मग दुसरी शिकतात, मग तिसरी शिकतात. पहिल्या भाषेच्या पोटातनं हळूहळू तुमचं आकलन समृद्ध होत जातं. मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांची लिपी सारखी आहे पण व्याकरण सारखं नाही आहे. जेव्हा लिपी सारखी असते पण व्याकरण वेगळं आहे, अशा वेळेला जी भाषा जास्त मोठ्या समूहाकडनं बोलली जाते त्या भाषेचं व्याकरण तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये, तुमच्या बोलण्यात येतं. म्हणजे अजून आतासुद्धा तुम्ही मालिकांमध्ये लोकांचं तू माझी मदत कर, हे जे वाक्य हे तुम्हाला 1000 ठिकाणी दिसेल. आता
तू मेरी मदत कर या हिंदी वाक्याचं ते रूपांतर आहे. हो. आता आणि बहुतांश लोकांना तू माझी मदत कर हे चूक आहे असं वाटत नाही, इतकं ते निखालसपणे लोकांनी स्वीकारलंय. म्हणजे आणखी 10 वर्षांनी पहिलीतनं 10वीला जर म्हणजे समजा दुर्दैवाने सरकारने हा निर्णय आणला, पुरेसा विरोध होऊन सुद्धा, तर 10 वर्षानंतर मुलांचं मराठी हिंदीमय होईल आणि मराठी भाषेचं आता जो काही थोडाफार अवकाश उरला आहे त्याचाही पूर्णतः संकोच होईल. हा एक भाग. आणि दुसरं म्हणजे आत्ताच्या घडीला आपल्याकडे गायपट्ट्याचं जे हिंदीकरण झालं आहे, गायपट्ट्याचं जे माथेफिरूकरण झालं आहे, गायपट्टा सोडला तर महाराष्ट्र ही संघवाल्यांची प्रयोगशाळा आहे. त्यांना दक्षिणेत जायचं आहे, पण दक्षिणेत जाण्यातला मोठा अडथळा लिपीचा आहे. दक्षिणेत जाण्यातला मोठा अडथळा हा हे आर्य संस्कृतीचे वाहक आहेत आणि ते द्रविड संस्कृतीचे वाहक आहेत, हा मूलभूत भेद आहे. महाराष्ट्र हे सांध्यावरचं राज्य आहे, त्यामुळे आपण तिकडचे पण नाही आहोत, आपण इकडचे पण नाही आहोत. पण आपल्याला हौस एवढी दांडगी आहे की हिमालयानं मदत मागो किंवा न मागो आपण तिकडे जातोच. तर ह्या टप्प्याला जर आपण आपली भाषा टिकवली नाही तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक समुदाय निर्माण होणार नाही आणि एक राज्य म्हणून आपला लोप होईल हे तर आहेच, पण महाराष्ट्राचे तुकडे पडण्याची प्रक्रिया गतिमान होईल. फक्त एक पर्सेंटेजमध्ये की आत्ता आपण ज्या शाळांमध्ये ही हिंदी सक्ती नको किंवा तिसरी भाषा नको म्हणतोय अशा शाळा किती आहेत? म्हणजे कारण इंग्रजीमध्ये तर हा प्रश्नच नाही आहे ना, म्हणजे इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकवलं जातच नाही आहे. तर अशा शाळा एकूण विद्यार्थी संख्येच्या दृष्टीने किती असतील? आता महाराष्ट्रामध्ये ते असं म्हणतायत, सरकारचं शासन निर्णय असं म्हणतो की पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची राहील. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आता ते कागदोपत्री असं म्हणतायत की की मराठी दुसरी आणि हिंदी तिसरी असेल. म्हणजे पहिलीला काही लाख मुलांचा हा प्रश्न आहे. म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा, महानगरपालिकांच्या शाळा, अनुदानित शाळा, विनानुदानित शाळा आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा आणि पुन्हा या निवासी शाळा सगळ्या ज्या आहेत त्या, या सगळ्या शाळांमधून हा काही लाख मुलांच्या भाषिक स्थलांतराचा प्रश्न आहे. म्हणजे या मुलांना तुम्ही पुरेसे शिक्षक नसणं, जे आहेत त्या शिक्षकांकडे भाषिक पारंगतता नसणं आणि शिक्षणशास्त्रानुसार आणि मानसशास्त्रानुसार कुठली भाषा कुठल्या टप्प्याला शिकवली जावी याचं तारतम्य न वापरणं, या घोळामुळे असा परिणाम होईल की आत्ताच परिस्थिती अशी आहे की दुसरीच्या मुलांना जी कौशल्य लेखन वाचनाची येणं अपेक्षित आहे ती आता दुसरीच्या मुलांना पहिलीची पण येत नाही आहेत. हे अनेक रिपोर्ट्समध्ये भारत सरकारच्या सुद्धा म्हटलंय. जर अशी परिस्थिती असेल तर आणखी 5 ते 10 वर्षानंतर किमान काही एक 5 ते 25 लाख मुलांच्या बाबतीमध्ये त्यांना भाषिक कौशल्य नसलेली अशा प्रकारची मुलं आपण तयार करतो आहोत. हा धोका आहे. त्यातला. तर या निमित्तानं मराठी भाषेचं हे जे भेदक वास्तव आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि आता आपण अपेक्षा करूयात की ह्या संदर्भातला GR जो आहे तो म्हणजे सक्ती मागे घेतल्याचा आणि केवळ द्विभाषा सूत्र आहे हे महाराष्ट्रामध्ये लागू राहील या संदर्भात खरोखर कागदोपत्री काही सरकारकडनं शब्द येतोय का आपल्याला बघावं लागेल. नाहीतर हे किती मोठं संकट आहे याच्यासाठी आपल्याला सावध राहायला पाहिजे हेच सरांच्या या मुलाखतीतनं प्रकट होत आहे. तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय नेमकं वाटतं, तुमच्या सूचना प्रतिक्रिया आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.